मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे शेजारी आपल्याला काही ना काही कारणावरून सतत त्रास देत असतात. शेजाऱ्यांचा त्रास म्हणजे अशी गोष्ट आहे की ती कोणाला सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. अशा प्रकारची ही गोष्ट असते आणि अशा प्रकारचे आपले शेजारी असतात. प्रत्येक वेळेस आपण शेजाऱ्याबरोबर भांडू शकत नाही किंवा आपला जो शेजारी आहे तो आपल्याबरोबर भांडू शकत नाही. इनडायरेक्टली तो भांडण करण्याच्या मूडमध्ये असतो आणि सतत काही ना काही कुरापती काढत असतो. मग त्यामध्ये त्याच्या घरातलं सांडपाणी शेजाऱ्याच्या दारासमोर लावतो, केर कचरा दुसऱ्याच्या दारासमोर लावतो, रोडवर लावतो, मोठमोठ्यानं टीव्हीचा आवाज सोडतो. त्याचबरोबर रस्त्यामध्ये गाडी लावणे, मोठमोठ्या टीव्हीवर गाणे लावणे, त्याचबरोबर शेजाऱ्यांच्या मुलांना अभ्यासात अडथळा होईल अशा प्रकारचं काहीतरी सतत करत राहणे, मोठमोठ्याने आवाज काढणे. आणि हे करत असताना शेजाऱ्याला कसा त्रास होईल या दृष्टीने आपले शेजारी आपल्या बरोबर वागत असतात. त्यामुळं या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण कोणाला सांगू शकत नाही, सहनही करू शकत नाही. कोणाला सांगायचं म्हटलं त्याची दखल कोण घेत नाही. उलट आपणच हास्यास्पद असं आपलं कृत्य आहे असं लोकांना वाटतं. पण आपला शेजारी जो असतो या गोष्टीची मजा घेत असतो आणि सतत ही मजा घेत घेत घरामध्ये हसत असतो. मित्रांनो, अशा गोष्टीबद्दल आपण जर पोलिटिशियनला कंप्लेंट घेऊन गेलो तर पोलीस आपल्याला वेड्यात काढतील आणि गप बसा, शेजारी राहायचं असेल तर असा त्रास सहन करावाच लागतो किंवा तुम्हाला काही समाजात राहण्याची काय अक्कल आहे, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला सुनावल्या जातात. आणि हा जो गुन्हा आहे हा नॉन कॉग्निजेबल असल्यामुळे कुठल्याही प्रकारची ऍक्शन होत नाही. त्यामुळं आपल्याला विनाकारण असा त्रास सहन करावा लागतो, आपल्या मुलांना त्रास सहन करावा लागतो, आपल्या बायकांना त्रास, आपल्याकडे येणारे जे लोक आहेत त्या लोकांना पण अशा त्रास आपल्या शेजाऱ्यांकडून सहन करावा लागतो. पण शासनानं अशा काही कायदे बनवलेले आहेत की या कायद्यांमुळे आपल्याला शेजाऱ्याकडून होणारा जो त्रास आहे तो त्रास आपण निश्चितच कमी करू शकतो. तर हे कुठल्या प्रकारचे कायदे आहेत किंवा कोणते कायदे आहेत आणि शेजाऱ्यावर त्याचा जो त्रास आहे तो त्रास कमी होण्यासाठी त्याच्यावर काही उपाययोजना आहे का? तर निश्चितच या गोष्टीवर उपाययोजना आहे. आपण याच्यावर नक्कीच मात करू शकतो, तीही कायदेशीर मार्गाने, सनदशीर मार्गाने, कुठलीही भांडणं न करता आपण या त्रासामधून मुक्त होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲडव्होकेट तानाजी वाघमारे आणि आपण बघताय लिगल इन्फो MH25. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर अशा प्रकारचे माहितीपर व्हिडिओ तुमच्याबरोबरच तुमच्या फॅमिलीमधील लोकांना, मित्रांना आणि गावातील लोकांना माहिती होण्यासाठी विस्तृतचा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका. तर आपण आता विषयाला सुरुवात करूया. तर मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जर अशा प्रकारचा त्रास आपल्या मित्रांकडून, आपल्या शेजाऱ्यांकडून होत असेल एवढं म्हणून आपण त्याच्यावर प्रतिबंधात्मक आणि कायदेशीर कारवाई करू शकतो. यासाठी आपल्याला पोलिटिशियनला जाण्याची आवश्यकता नाही किंवा त्या शेजाऱ्याबरोबर भांडण करण्याची कसलीही आवश्यकता नाही. मित्रांनो, आपले जे शेजारी असतात ते शेजारी विनाकारण आपल्याला कुठल्या ना कुठल्या कारणाने त्रास देत असतात आणि अशा त्रास देणाऱ्या शेजाऱ्यांची खोड मोडण्यासाठी त्याच्यावर जालीम उपाय म्हणून मी आज आपल्या समोर त्यावर महत्वाचे उपाय सांगणार आहे आणि त्याच्यावर महत्वाचा असा एक कायदाही सांगणार आहे. आणि कुठल्या ऑफिसला या प्रकारची तक्रार द्यायची, पोलिटिशियनला जर तक्रार द्यायची नाही तर कुठल्या ऑफिसला तक्रार द्यायची याबद्दलची आज माहिती मी आपल्याला सांगणार आहे. मित्रांनो, आपण नेहमी पाहतो की आपल्या शेजाऱ्याचा कुत्रा असतो आणि शेजाऱ्याचा कुत्रा शेजाऱ्यांना असा बांधलेला असतो की तो त्याच्या स्वतःच्या घराचं रक्षण करत असतो, परंतु शेजाऱ्याच्या घरी येणारे जे पाहुणे आहेत त्या पाहुण्याला अडवण्याचं काम हा कुत्रा करत असतो. त्यामुळं हे काम जरी कुत्र्याचं असलं किंवा कुत्रं जरी भुंकत असलं त्याच्या माग त्याचा मालक दडलेला असतो, त्या मालकाची कृत्य दडलेले असतात. त्याचबरोबर काही शेजारी असे असतात की मोठमोठ्यानं गाणी वाजवून आणि ती गाणी वाजवल्यामुळे आपल्या मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो, आपल्या शेजाऱ्यांच्या शांततेवर परिणाम होतो. याच्याशी त्याला काही देणे घेणं नसतं. त्याचबरोबर घरातलं सांडपाणी रस्त्यावर सोडतो, घरातला केर कचरा सार्वजनिक ठिकाणी आणून सोडतो, सार्वजनिक ठिकाणी आणून टाकतो. त्यामुळं शेजाऱ्याला भयानक असा त्रास. यावर शासनानं काही सिव्हिल राईट्स प्रत्येकाला दिलेले आहेत. प्रत्येक नागरिकाला काहीतरी सिव्हिल राईट्स दिलेले आहेत आणि त्या सिव्हिल राईट्स नुसार आपण जर सिव्हिल राईट्सचा उपयोग करून घेतला तर आपल्याला जो शेजाऱ्याकडून त्रास होत असतो त्या त्रासाचा आपण 100% समाचार घेऊ शकतो आणि त्या त्रासावर आपण मात करू शकतो. तर आता करायचं काय? जर तुम्ही खेड्यामध्ये राहत असाल, ग्रामपंचायत कार्यालयाचा ग्रामसेवक आणि तुम्ही शहरामध्ये राहत असाल, ती नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो, तिथल्या CEO ला तुम्ही कंप्लेंट द्यायची आहे. त्याचबरोबर त्या कंप्लेंटची एक प्रत SDO ऑफिसला द्यायची आहे. SDO ऑफिस म्हणजे काय? प्रांत अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी. त्यांना आपला शेजारी जो काय करत आहे त्याच्याबद्दलची तक्रार आपण लेखी स्वरूपात द्यायची आहे आणि त्या तक्रारीची एक पोच आपण आपल्या बरोबर त्या ऑफिसचा शिक्का आणि त्या आवक जावकला जो कर्मचारी असतो त्या कर्मचाऱ्याची सही आणि दिनांकासहित ती पोच आपल्याकडे घ्यायची आहे. यांनाशी तक्रार दिल्यानंतर ज्या शेजाऱ्याविरुद्ध आपण तक्रार दिली आहे त्या शेजाऱ्याला नोटीस निघते आणि त्याला अशा प्रकारचं कृत्य करू नकोस असा आदेश SDO ऑफिस
किंवा नगरपालिका आणि ग्रामपंचायत त्याला आदेश देते, त्यानंतरही तो शेजारी जर ऐकत नसेल तर आपण या गोष्टीची दाद पुन्हा एकदा संबंधित ऑफिसला करायची आहे. तुमच्या भागातील जे एसडीओ ऑफिस असेल, नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल, यांना या प्रकारची तक्रार किंवा रिमाइंडर आपण द्यायचा आहे की आपण सांगूनही हा जो माझा शेजारी आहे तो शेजारी अजूनही त्रास द्यायला कमी करत नाही. त्यानंतर एसडीओ त्या शेजाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 270 अन्वये आणि कलम 292 अन्वये त्या शेजाऱ्याची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनला करतील. संबंधित पोलीस स्टेशन तो जो तुमचा शेजारी आहे त्या शेजाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्याच्यावर द्रव्यदंड किंवा 1 महिन्याची इम्प्रिझनमेंट अशा प्रकारची शिक्षा त्या शेजाऱ्याला करू शकतो. आता काय होईल की तुम्ही अशी तक्रार केल्यानंतर त्या शेजाऱ्याला एकतर राग येणार आहे आणि तो रागाच्या भरात एखाद्या वेळेस तुमच्याबरोबर भांडणही करण्याची शक्यता आहे. त्यावेळेस आपण भांडण करायची नाही, पण शांत राहायचं. किंवा काही वेळेस तो शेजारी जो आहे त्याच्या लक्षात येईल की बाबा आता आपण जे कुटाने करत आहोत किंवा आपण ज्या गोष्टी करत आहोत त्या गोष्टीमुळे शेजाऱ्याला त्रास होतोय आणि तो त्रास त्याच्या लिमिटच्या बाहेर चाललेला आहे, त्याच्या सहनशक्तीच्या बाहेर चाललेला आहे. त्यामुळं आता आपल्याला कायद्यानं आपला शेजारी आहे तो आपल्याला सांगत आहे. अशा प्रकारच्या गोष्टी त्या खोडकर शेजाऱ्याच्या लक्षात येईल. त्यानंतर तुमच्यावर एकतर गोडीनं वागेल किंवा तुमच्यावर बोलणार नाही किंवा तुमच्यावर भांडण नका. जर त्यानं पुन्हाही असा त्रास सुरू केला तर दुसऱ्यांदा आपण अशा प्रकारची लेखी कंप्लेंट संबंधित एसडीओ ऑफिसला करायची आहे. त्याची कॉपी तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुम्ही नगर शहरामध्ये राहत असतात नगरपालिकेकडे शिवकडे द्यायची आहे. त्यानंतर पुन्हा अशाच प्रकारचा त्रास केल्यामुळं, पुन्हा अशाच प्रकारची कोडी केल्यामुळं संबंधित उपविभागीय अधिकारी किंवा एसडीओ आपण ज्याला म्हणतो ते एसडीओ साहेब पुन्हा त्या खोडकर शेजाऱ्याविरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार देतील आणि त्या तक्रारीचा निपटारा होण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस त्या शेजाऱ्याकडे खोडकर शेजाऱ्याकडे येऊन त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 293 नुसार कारवाई करतील. या कारवाईमध्ये संबंधित खोडकर शेजाऱ्याविरुद्ध 293 BNS लावल्यामुळं त्याला 1 महिना ते 6 महिन्यापर्यंतची शिक्षा होऊ शकते किंवा त्याला द्रव्यदंडाची शिक्षा होऊ शकते. तसंच त्याच्या विरुद्ध पोलीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे आता नवीन जो कायदा आलेला आहे तो कायदा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याच्या कलम 126 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करतील आणि त्याला समज देऊन सोडलं जाईल. त्यामुळं त्याच्यावर शांतता राखण्याची जबाबदारी आहे, जबाबदारी त्या खोडकर शेजाऱ्यावर पडणार आणि त्या आधारे आपण आपल्याला जो होणारा त्रास आहे त्या त्रासापासून आपण वाचू शकतो. मित्रांनो, हे करत असताना आपण सुरुवातीला जर आपण त्या शेजाऱ्याविरुद्ध धर्माचं धोरण जर घेतलं, धर्माच्या धोरणानं तो जर ऐकत नसेल तरच्या या स्वरूपाच्या कारवाई आपण करायच्या आहेत, जेणेकरून आपण ज्या समाजामध्ये राहतो, आपण ज्या गल्लीमध्ये राहतो, आपल्या शेजाऱ्याबरोबर राहत असतो त्याच्याबरोबरचे संबंध पराकुटीला जाणार नाही किंवा त्याच्याबरोबर तुमचं शत्रुत्व तयार होणार नाही याचीही आपण हमी घेतली पाहिजे. त्याचबरोबर जे शेजारी लोक राहतात त्या शेजाऱ्यांनीही आपला जो आधी इतर शेजारी आहेत शेजाऱ्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारचं कृत्य करणं टाळलं पाहिजे आणि समाजामध्ये शांतता आणि बंधुभाव राखण्याचं काम करायला पाहिजे. मित्रांनो, याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या शासनानं प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट 1955 नुसार त्याच्यामध्ये 1976 ला अमेंडमेंट झाली. त्या कायद्यानुसार आपल्याला असे राईट्स दिलेले आहेत की आपला शेजारी आपल्याला त्रास देणार नाही किंवा आपल्या शेजाऱ्याकडून आपल्याला त्रास होणार नाही किंवा आपण इतरांना त्रास देणार नाही. त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय या प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. मुळे प्रत्येक नागरिकानं सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणं, सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गोंधळ न करणं, इतर नागरिकांना त्रास होणार नाही किंवा इतर शेजाऱ्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारचा आपला जो रहिवास आहे किंवा आपला जो आपण राहायला पाहिजे, आपण सार्वजनिक शांतता भंग होणार नाही या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळं आपला शेजारी जर आपल्याला त्रास देत असेल तर आपण मी सांगितलं त्याप्रमाणे या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच तुमचे शेजारी तुमच्यापासून 100% दबून राहतील, तुमच्यापासून फटकून राहतील आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अशा गोष्टी शेजारी टाळण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळं आपण आपला शेजारी जर आपल्याला त्रास देत असेल तर आता मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे अर्ज द्यायचे आहेत त्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला त्रास होणार नाही. यासाठी आपल्याला पोलीस स्टेशनला जाण्याची आवश्यकता नाही, पोलीस कंप्लेंट करण्याची आवश्यकता. तर आपण सरळ एसडीओ ऑफिसला जायचं, कंप्लेंट करायची आणि त्याची पोच घेऊन आपण आपल्या घरी यायचं. बाकीचं काम जे आहे ते प्रशासनाला करणं महत्वाचं आहे आणि ह्या गोष्टीची ऍक्शन 15 दिवसाच्या आत घेणं एसडीओ ऑफिसवर बंधनकारक आहे आणि अशा प्रकारची कारवाई
प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट नुसार प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलेला आहे की त्या ऍक्ट नुसार, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट नुसार प्रत्येकाला स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे. सार्वजनिक ठिकाणी त्रास होणार नाही अशा गोष्टी, सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी त्रास होतो अशा गोष्टी टाळण्यासाठी प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट आहे. आणि त्यानुसारच उपविभागीय अधिकारी आपल्या खोडकर शेजाऱ्यावर किंवा जो कोणी आपल्या गल्लीमध्ये आपल्याला त्रास देत असेल, गावामध्ये त्रास देत असेल, त्याच्या विरुद्ध अशा प्रकारची कारवाई करता येते. मित्रांनो, ही होती माझ्याकडून छोटीशी, तुमचा जो शेजारी आहे तो शेजारी त्रास देत असेल तर काय करायचे याबद्दलची छोटीशी माहिती. या व अशा प्रकारच्या कायदेशीर गोष्टी तुम्हाला माहित होण्यासाठी तुमच्या ज्या कमेंट आहेत, कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करायला विसरू नका. त्याचबरोबर अशा व्हिडिओची माहिती किंवा अशा कायद्यांची माहिती तुमच्याबरोबर तुमच्या कुटुंबाला, तुमच्या रिलेटिव्हला माहित होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.